तोडणार मिठे किती वेळ तोड पाडून बसणारीस? महिला यार एखाद्या दुसऱ्या घरात जन्मायला पाहिजे होतो. अरे मिठ्या घरचे बोलतात राव, त्याला काय एवढं घ्यायचं आपण समजून राव. घरचे शेवटी घरचे असतात. ए सोडा तो विषय तिकडे बघा चार एका हो तुम्ही नाही सुधारणार. अरे मिठ्या तुझ्या मूडसाठीच करतो ना राव. तू हसला विषय मंजीच्या मैत्रिणीत करे हा? अगं माझं पण अजून बाकी आहे. अबे मला तर खूप शाळेला तरी सोडा. काही कळत नाही. लय वसाडे नाही तर बरं. नेहमी उलटच बोलते लाटारनं. अरे मिठे शाळेतल्या मुली आल्या म्हणजे म्हणजे अबे खुळचट म्हणजे यायचा टाइम झाला. अरे हा हा. मग बरोबर आहे. आता तुमच्या दोघांना टाइम नाही ना. ए दोघांचा काय संबंध? आपल्याकडे बघते ती. ओके काय म्हणे तेच बोलते ते आपल्याकडे बघ. आपल्याकडे बघ की. आज प्या मिठ्या वर बघ. आईला मस्त असली भारी दिसते ना राव ही. मग मला काय सांगतो बघा तुमच्यासाठी वाळलेले केस पण पुसते. एवढं प्रेम अवघड आहे. आई मी शाळेत जाणार आहे ग. लवकरच तयार होते. आबा येते. हा बरं आसप्या मिठ्या ती तिच्या समोर का जर काही किडे केले ना तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुला काय सांगत होतो ते तसं नाहीये तर ते असं आहे. कळालं का? चला अगं म्हणजे किती उशीर, चल लवकर. काय करायचं आईने लय काम चल सांगितली आता. टमटम बी आली टायमावर, चल. ए बसा की ग. ए म्हणजे असं बस बघ की. आता नाही बसा तुम्ही चला चला. बघ बघ बघितलं. नाही नाही थांब की अजून राहिलं. गप ग. अरे ती चालली चला लवकर पटकन. हे चल ना. ये सोनवा साल है नीट चाल. आया साल है. एक बार तो देख पलट के मुंडा भी कमाल है. हाँ मुंडा कमाल है मुंडा कमाल है मुंडा कमाल है नीट मुंडा चालव ना. मुंडा. आसप्या, एकदा हा म्हणली पाहिजे राव. हा. नीट चालू ना. ए समरे लय रुतली मनात. ए बाईला नीट चालव. ए एवढंच येतं बघ यांना. कुठं अडकलो देवा. चांद मेरा दिल चांदनी समरे. हो तुम. आयला राव बाबा लगेच शाळा आली. किस्मत पे एतबार किसको है, मिल जाए खुशी इनकार किसको है, कुछ तो मजबूरी है मेरी जान वरना जुदाई से प्यार किसको है. वाह वाह मेरे दोस्त को तो शायर बना दिया उसने. काही पण म्हणा मनाला लय चुटका लावून जाते त्या पुरी. कसलं पण टेन्शन असू द्या सगळं विसरून जाते. काय म्हणतो? यांच्या मागं आलो खरं पण आता लय बोर होईल राव. अरे असं कसं बोर होईन? अरे बाजार आहे ना आज. चाल ना घुसू. काय अरे म्हणतो? यार, बास की आता चला माघारी. अरे काय पागल आहे का रे. ए चला येतोय तो त्याचं कसं आहे माहिती ना. माझं आहे मन पण पुन्हा एकदा मन. चला हे चला. नीरज माणसा जरा आपल्या पद्धतीने आयटमगिरी करू. कळलं का तुला? अरे सोडा नाही चल यार ना काय. चल बस लवकर. चले बिट्या बस पटकन. डोकं चल नको लवकर. काय. थांब ना. काय लावलंय? उगच उगच. देवा इथं जोतो मग नाही. कोणालाच कोणाचं काय बी पडलं नाही. नुसती वर्दळ दिसते. न मस्त येणारी गर्दी. त्यात प्रत्येकाची मन त्या मनात असलेले खूप सारे विचार. माझ्यासारखं गोंधळलेलं मन असेल का रे कुणाचं? घरचं पोरांचं जगण्याचं सगळं टेन्शन असताना कोणाच्या चेहऱ्यावर कसलं दुःख दिसत नाही. यांच्याकडे बघितलं का माझं दुःख कायच नाही असं वाटतं. धारावल्या एवढ्या गर्दीत काय नाही. ते बाजारात येऊन बरं वाटलं. या जगामध्ये आपण एकटे नाही हे जाणवलं. लय जड वाक्य नको बोलू. त्या सामऱ्याचं बघ समोर काय चाललंय. सम्राट आम्हालाही सांग काय चाललंय. हा
ए भाई सब अपने अपनी पेटियां बांध लो, समर भाई की गाड़ी बिना रोकड़ के उस तरफ जा रही है। और कौन है वो? उसके जलवे के वजह से समर भाई के तलवे खुजा रहे। गप्पा तुझे असलं सौंदर्य पाहिले का? अरे आराम कर तू केवढा ती केवढी खळ्यात लायसन दिसत नाही का? बघ नीट ती. बघ. ए नरसाळ्या, ज्यातलं कळत नाही ना त्यात नाक नाही खुपसायचं. आता बघ 3 मनाच्या ती माझ्याकडे बघल. देवा, त्या उत्तमने सांगितलेली ॲटमगिरी चांगली का वाईट हे काय कळत नाही. म्हणजे काय चाललंय जाम भारी चाललंय. माझे मित्रमंडळी किती खुश आहेत. सगळं असं चालू दे रे बाबा. बेटा आयटम किती जमायला लागले रे? हायला खरंच गाड्या, पण कुठेतरी भीती वाटते रे. जास्त नको व्हायला. ए भाऊ काहीतरी उलट नको बोलू. कोणाला त्रास देते का आपण? अरे मी फक्त बोललो. काय बोल नको रे बाबा. सारखं उरपाटा विचार करते. उलट तू तर लय गुरु गंटाल माणूस आहे. कसं काय? अरे आम्हाला किती घासावं लागते तेव्हा कुठे एखादी झलक भेटते. तुझ्या माग तर स्वतःहून येतात. ए, समऱ्या, विषय कशी दिले द्राक्ष? 50ला अर्धा 80ला किलो. अरे पाकीजा, तो पाकीजा दिसली. अरे मग इथे जाऊ असं का का मी? ओरडतेस? तर काम करू, आपण सगळी जाऊ. नाही मी नाही येत. हे, चल ए चल ए. ए सोड अरे? जाऊ आपण. ए, काय दरवेळेस काय? भाऊ खाते. चल चल. सृष्टी आईला ही एक वेगळंच रसायन आहे राव. ही दिसली तर मला बरं का वाटते. कोण आहे यार ही? रखरखते उन्हात थंड सावलीसारखी माझ्या आयुष्यात होती. ही हसली तर मला हसायला येतं. ही शांत झाली तर मला काळजी का वाटते. नाही नाही मिठ्या, या मुलींमध्ये नाही अडकायचं परत. देवा नको ढकलू रे त्या खड्ड्यात परत. मिठ्यात चल बरं इथनं. डोकं गंजतं यार मध्ये मध्ये. मिठू ए सरक. ऐक ना, काय मला बोलू दे. काय काय बोलायचं राहिले? मला कळतंय मी तुझ्याशी लय चुकीची वागले, म्हणून तुझी माफी मागायची होती मिठू. हे बाकी भारी जमता तुला. खेळ आहे ना हे तुझ्यासाठी. खेळ आहे हे तुझ्यासाठी. एकतर तू डोक्यावर पडलीस, नाहीतर मी पडलोय असं समजतेस तू. चल सरक, जाऊ दे मला. मिठू ऐक ना, तुझ्या या कस्तुरीला माफ नाही करणार. राव तेवढं नाही जमायचं राव. हा चल सरक. पण अरे हो मिठ्या, समरे अस्प्या, या पारीला इथनं निघायला सांगा. मी शिव्या घालल नाही तर काय पण करला. हिला इथनं निघायला सांगा. अरे मिठू माझं ऐकून तर घे ए, ना. काय ऐकून घ्यायचं? वय ग काय ऐकून घ्यायचं? या दोघांपेक्षा मी जास्त विश्वास ठेवलेला तुझ्यावर. हे दोघं नको म्हणत होते, पण मीच म्हणलं नाही रे हिला हिचं प्रेम मिळून देऊ. तर तू काय केलंस? धोका. मला तुझं काय ऐकून घ्यायचं नाही. गपचूप निघायचं तू.
अरे मिठ्या ऐकून तरी अरे घे राव. ऐक ए तू की. गप रे. मी विसरून जाईन बरं का तू पोरगी आहेस ते. गपचूप निघायचं. निघ निघ. मिठ्या राव ऐकून तरी घ्यायचं होतं राव ती काय म्हणत होती. तू गप रे समऱ्या. साल्या तू तर कोणाला सोडत नाहीस. आणि तुझी लायकी तरी काय रे? त्या पारी संग हसत खेळत येता आणि पोरगी दिसली की लाळ गाळता. काय लेवल काय रे तुमची? पूर्ण ऐकून तर घे. काय ऐकून घ्यायचं? ती पारी अशी का वागली ते? हं? साले विसरलास का तुझ्या बापाने तुझं तोंड कसं सुचवलं होतं ते? पारीच्या बापाने जर थोडा जर मॅटर केला असतं ना तर अख्ख्या गावात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. बरोबर आहे रे पण एकदा ती ऐकून घ्यायला पाहिजे होतं तू. काय ऐकून घ्यायचं? काय तू साला बोलूच नकोस मला. तू कोणाला सोडत नाहीस. ए आजपर्यंत तू जसं बोलला ना तसं ऐकत आलो. तू बोलला खड्डा तुडी मार मारली, तू बोलला काट्या तुडी मार मारली आणि आज तू माझी लायकी काढतो. दोस्त बोलते और हमको समझ नहीं पाया. काय बोललास? आमची लायकी ही की आम्हाला कोणी पण चालतं? हीच का दोस्ती तुझी? ए दोस्तीच्या लायकीची तरी ऐका तुम्ही. ए तुझे चल बरं बोला नाही इथून निघायचं. नाही ना आम्ही तो दोस्तीच्या लायकीचा. चल इथून निघायचं बघ. हा चल रे निघतो. चल, निघ चल, तुझ्या. चल, चल, चल. चल. बुक्कीतच मारून टाकत तुला. हा, चल, चल, निघ. उलट्या छपरी. परिस्थितीमुळे ती पारी तशी वागली. तिच्या त्या याराला पांड्याला वाचवण्यासाठी ती आपल्याची तशी वागली. ती म्हटली ना तिला पश्चाताप झाला म्हणून. आणि कसं तोंड पाडून सांगत होती. तिने लय वेळा बोलायचा प्रयत्न बी केला. चायला ज्याची करावं किव तेच घेते जीव. आज प्या इथून पुढे तुझ्या बरोबर बोलताना दिसला ना तुला सांगतो मी. चल ओव्या गाई द्वारकाबाई ये रे बा विठ्ठला. आके ए आके. हा त्यासाठी पुण्यकर्म करावं लागतंय. काय रे कविसा, म्या काय पाप केली? इथं रात दिस राबते तुमच्यासाठी. अगं पर तुझ्यासाठीच म्हणतो ना. गिरणीवरून दळून आणतो म्हटलं तर तू आपलं जात्यावर दळत बसती. असं पै पै करूनच पैसा जोडावं लागतं बाबा. तुला नाही समजायचं. काकू. कोण ग तू? बर बर बस घे हा पाठ घे. काकू मी इकडे चौधऱ्यांकडे आले. मिठूच्याच वर्गात असते. त्याच्याकडे थोडंसं काम होतं म्हणून आले. बर बर लय सुंदर आहेस ग. माझीच नजर लागल बघ. मिठू हाय आवडतय. काय काय आके कोण आलंय? हा बापरे. आईला ही गाली इथं तेव्हा काय खेळ लावलाय समजू रे बाबा तिला. मिठूकडे काम आहे ना तुझं? हा जा बघ. चालेल. हाय मिठू. का आलीस इथं? अरे सहज तुला भेटायला. सृष्टी तुझ्या वाटेवर चाललीस ना त्या वाटेवर तुला काहीच मिळणार नाही सृष्टी. मी वाळवंट आहे सृष्टी. आणि मी त्यातलं पाणी. मी अंधार आहे सृष्टी. पण मी त्यातला प्रकाश आहे. मी भंगलेलं स्वप्न आहे सृष्टी. मी त्याला जोडणारा धागा आहे. मी कडक ऊन आहे. मी त्यातला थंडगार वारा आहे. सृष्टी 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 तुला कसं समजावू काय कळना झालंय बघ. का समजवतोयस तू? मला काही समजूनच घ्यायचं नाहीये. मी अशीच खूप सुखी आहे. तुझ्या प्रेमात मी इतकी पुढे आली की मला दुसरं काहीच सुचत नाही रे. तू म्हणतोस ना पुढे तुला कुठलीच दुसरी वाट नाहीये.
पण माझी वाट म्हणजे तू आहेस रे. मी तरी काय सांगणार सृष्टी. झोपणाऱ्याला आपण उठू शकतो ग, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला आपण उठू शकत नाही सृष्टी. तू ऐक माझं, मला हे प्रेम बिम नाही जमत आणि या मला वाटेवर जायचं पण नाहीये. ऐक माझं प्लीज, तू जा इथून. जाण्यासाठी थोडी आली तुझ्या आयुष्यात. माझं आहे. मी का लपतोय? हिला उगाच दुसरं काय वाटायचं. कशाला माझ्या माग माग येते? मी तुझ्या मागे? मी घरी चालली. घरी चालली? हो पुढं निघ. मी का निघू? मी जाईल नाही तिथंच थांबल. तुला काय? थांबायचंय? मग थांब ना. मला काय सांगती? ए अगं काय लावलं ग तू हे? कोणी? मी लावलंय. हे बघ, मला उचकू नको. कसं आहे, तू गावची पाहुणे आहे आणि आमच्याकडे रीत आहे पाहुण्याची इज्जत करायची. नाहीतर नाही तर काय करशील? शहरातून आली शहरातल्यांसारखी राह. कशाला गावंढाळ्यांच्या नादी लागती? ए मला शिकू नको. ही सृष्टी आहे ना, जिथे जाती ना तिथली होऊन जाते. सोड ग, तुला नाही जमणार. ए शाण्या, काही पण बोलू नको. मी पण असलं बोलू शकते. हो बोलू शकते, राहू शकते. मग राहा ना, मला कशाला सांगती? तुला पण सांगताय. निघ. मी का निघू? तू निघ. तू निघ. तू निघ. मी का निघू? तू निघ. तू निघ. तू निघ. तू निघ. अगं काय लावले तू हे सृष्टी? कशाला तू स्वतःला त्रास करते आणि मला त्रास देते? हा, जिथं जातोय तिथं येते तू. तुला काय वाटलं एवढं सगळं करून मी तुला होकार देईन म्हणून? हा, वाटलं होतं, पण तू खरंच दगड आहेस, दगड. तुला काहीच वाटत नाही? मी तुझ्या एवढं विनवण्या करते, तुला एवढं विचारते, तरी तुला काहीच वाटत नाही? मी मुलगी कवर तुझ्या माग माग फिरणार रे? तुला हेच हवंय ना? मी तुझ्याशी बोलू नये, तुझ्या समोर येऊ नये? ठीक आहे, तुला हवं तसंच होईल. नाही येणार तुझ्या समोर कधीच. दिल के टुकड़े करके करके चल दिए. पोरीने बी काय भारी माणूस शोधलाय राव. हा ना भाई. यायचं लूद बर खाणार. माझ्या हाताने हे पटकं खाणार. भाऊ घेऊ काय? सृष्टी तू आपलीच राहणार, आपलीच राहणार. लय मजा येणार, लय मजा येणार. चले भाऊ. चल चला काका, येऊ का? जाऊ का? चल रे. चल रे. हे तुझ्या तर ते काळे सुरमळ्या उगाच बोललं राव तिला. राडायला नव्हती पाहिजे राव ती. हे. सातबारा माझा, खरेदी खत माझं, त्याच्यावर ताबा तू मारणार. गाव 800 एकर, त्यात नंद्या 700 एकर. 700 एकर मध्ये कुठं पुरून टाकील ना तुझ्या काय, माझ्या बी बापाला कळणार ए नाही. नंद्या, ऐकून घेतो म्हणून काय पण बोलू नका. नीट काय झालं ते सांग, नाही तर खड्डा मला बी खांता येतो आणि पुरता मला बी येतं. मग जागा कोणाच्या का बापाच्या असा. याला इमानदारीची भाषा कळणार नाही. याला आता नंदकुमारच्या भाषेतच सांगितलं पाहिजे. ए भाऊच्या वाटेला जातोस? अरे चिमणी एवढा जीव तुझा, कशाला फडफड करतोयस? तुझ्या तर वाचलास.
हॅलो हां हां भाऊ आबांचा फोन आहे. हा बा. अय मिटे, ही सामरे मिठाला मारते राव. तिला जर काय झालं तर तुला सांगतोच. चला. कुठे रे तुमच्या? त्या नंद्याच्या तर का मारतो रे तू? ए तुला लागलं नाही ना? मिठा माफ कर राव मला. मी बोललो असतो तुला मार नसता पडला. सोड रे, उलट बरं झालं त्याच्यामुळे तुम्ही बोलाय तरी लागले. तुमच्या याऱ्यासाठी हा मार तर कायच नाही रे. पण राव तो नंदा मारत का होता तुला? यार सृष्टी काय आहे बाई. भाऊ हा जरा जास्तच उडायला लागलाय. हिची आता वाटच लावतो. बोला भाऊ फक्त. आणि त्यो आपल्यावर नाव घेतोय. सोडत नाही तो घ्याला. लय हाणला पाहिजे. लय कसला मारतात गुराढोरासारखं? ते बी कुणाच्या बी सांगण्यावरून. कुत्ते, तुझं मध्ये यायचं काम नाही. तुला काय बी माहित नाही. वय माग. काय झालं? अहो काय झालं पण काय विचारता? तुमच्या पोरांनी माहिती कुठानं करून ठेवलाय म्हणून तर मार खाते ती. काय मिठू? अहो कशाला मारताय माझ्या पोराला? काय केलं त्यानं? अरे विचार तुझ्या लेकराला. अरे माझ्या पुण्याच्या बहिणीच्या पुरीला पोरानं पळवलं तुझ्या. अरे किती श्वासानं त्यांनी माझ्याकडे शिकवायला पाठवली. आता काय तोंड दाखवू त्यासनी? अरे एवढं करून मी कसं बघतोय माझ्याकडे? हे काय? किती मारताय? किती मारताय? ए बाजूला जाता. नाही का की त्यांनी पळवले का नाही तुम्हाला माहिती आहे का? अजून त्यांनी पळवले असते, कुठं तोंड काळा केलं असतं, इथं आला असतं पोरगा मार खायला. सांगायला त्याचं काय चुकलेलं नाही. हे उत्ते, तू त्यांची कड घेऊ नको. अरे तू बी तसलाच आहे. साऱ्या गावाला माहिती. आम्हाला लागला शिकवायला. तुमचं बरोबर आहे. तुम्ही भातावरून चिताची परीक्षा करणारी माणसं तुमचं बरोबरच मानलं पाहिजे. पण तो भात शिजला आहे का कच्चा आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं नाही. हे तुम्हाला जाणून घ्यायचं नाही. कुणी म्हणलं पिंपळाच्या झाडावर भूत आहे, लगेच तुम्ही तिकडे जाणं बंद करायचं. काच्याला तिकडे फिरकायचं नाही. हलक्या कानाचे कच्च्या कानाचे तुम्ही कुणाचं ऐकूनच घ्यायचं नाही. खरं जाणूनच घ्यायचं नाही. काय माहिती करून घ्यायची नाही. तुला काय माहिती माझ्याबद्दल? तुम्हाला काय माहिती माझ्याबद्दल? आणि तुम्हाला काय माहिती माझ्याबद्दल? मी वडाप चालवतो पण मी पदवीधर आहे. ग्रॅज्युएट आहे मी. तुझं गारानं ऐकायला नाही इथं आलो. अरे इथं आमची पोरगी गायब आहे. नाहीतरी काय, ज्याला लेकरं बाळ नाही त्याला काय कळणार आहे? मला लेकरू बाळ नाही. चांगला संसार होता माझा. मी, माझी बायको, माझी पोरगी, सगळं चांगलं चाललं होतं माझं. पोरगी तुडू तुडू घरभर फिरायची, घरभर नाचायची. चांगला संसार चालला होता माझा. एक दिवस झोपेत चुकून माझ्या पोरीच्या पायावर माझा पाय पडला आणि मी माझ्या पोरीच्या अंगावर हात टाकला. असा कांगावा केला माझ्या बायकोने. मी त्याला नाही 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 म्हणलो. ऐकून नाही घेतलं माझं तिने. सगळा गाव गोळा केला तिने. तुला काळ फासलं माझ्या. मला माझ्याच घरातून हाकललं. त्या दिवशी माझ्या बायकोने माझं ऐकलं असतं तर आज माझी पोरगी माझ्यापासून तुटली असते. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जेव्हा खरं काय खोटं काय हे सिद्ध होत नाही तर या पोरांना हात लावायचा नाही, नाही तर उत्तम टोणगेची गाठ आहे तुमची. हे बघ उत्तम, तू म्हणतोस तर ठीक आहे. जर का उद्यापर्यंत आमची पोरगी आली नाही तर नियमाने कंप्लेंट करणार.
आणि जर कळलं ह्यांनी पळवली, आजचा मार्ग काहीच नव्हता. काय चला रे. किती मारलंय सगळ्यांनी. अगं नाही काकी, आम्ही नाही पळवली पोरगी. बघ आपल्या गरीबाला कुठलं पाप केलं होतं म्हणून या सईद्र माझ्या पोटी जन्माला आलं. अगं आपल्याच पोरांनी केलंय कशावरून. अरे बोला की. अरे हो क्या बोलेंगे कमीने, मैं जानता हूं उनको, इन्होंने ही किया होगा. हो ही कोणत्या बी थराला जाऊ शकतात हे माहिती आहे मला. अगं आके नाही ग, आम्ही नाही पळवलं सृष्टीला. अरे कुणीतरी विश्वास ठेवा त्यांच्यावर. हा? आधीच भेदरलेत ते, पुन्हा काही बाई बोलून त्यांना घाबरवलं का अजून. हे बघा, जेवढी वाळू आपण मुठीत गच पकडतो ना, तेवढं कडनं सांड येते ते. मी सांगतो त्यांना समजून, काही काळजी करू नका. अहो भाऊ, त्या पोरीचं नसतं लचण मागं लागलं. आधीच काही कमी त्रास दिला या पोरानं, त्या पोरीचं लपड. आता त्या पोरीला ह्यानी पळवली की नाही ते बी माहित नाही. ती पोरगी कुठं असेल, काय करत असेल, तेव्हा वासवरी असं कटत. काय होणार नाही, त्यांनी काय केलंच नाही तर काय होणार. तुम्ही काय काळजी करू नका, मी सांगतो त्यांना समजून. चला रे. काय होईल. तुम्हाला पण असंच वाटतं का की तिला आम्ही पळवली म्हणून? नाही, अजिबात नाही. मला अजिबात असं वाटत नाही. इथे मला तुला बघितलं ना, मला एकदम तरुणपणीचा मी उत्तम टोणगे आठवला. तसा अजूनही तरुणच आहे मी. अशीच मस्ती करायचा, असंच धिंगाणं करायचो मी. तुम्ही माझ्याकडे आलात, मला विचारलं पुरे अशा का वागतात, बायकाच्या मनात नेमकं काय असतं. मनातल्या मनात फार असलं मी. पण जेव्हा मिठ्यानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला तेव्हा म्हटलं मामला सिरियस आहे, गंभीर आहे. म्हणून मी तुमच्या डोक्यात ऍटमगिरीचं खूळ घातलं. दोस्तांनो, हा लाख मुलाचा जन्म देवानं आपल्याला दिलाय, तो असाच वाय घालवला. हा, किती बी संकट आली, प्रेम म्हणू नका, काय म्हणू नका, खचून जायचं नाही. दुःख कुणाला नसतं. म्हणून मी तुम्हाला ह्यो ऍटमगिरीचा आनंद घ्यायला लावला. अहो पण तुम्हाला असं नाही का वाटलं की पोरं चुकत्याल किंवा आपण त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलतोय? हा, नाही, तुम्ही माझ्याकडे आलात, मला विचारलं, नंतर परत नाही आलं. मला तुम्हाला सांगायचं होतं की नाण्याचे दोन बाजू असतात. एक चांगली, दुसरी वाईट. चला येतो. माझा एकच उद्देश होता, मला तुमचा दुसरा उत्तम टोणगे होऊ द्यायचा नव्हता. आणि काय काळजी करू नका, महादेवाची कृपा आहे, सापडेल ती पोरगी. सापडणार, नक्की सापडणार. हा उत्तम टोणगेचा शब्द आहे. खरं आहे राव उत्तम भाऊचं. आपण जायला लागत होतो परत त्याच्याकडं. कसं आहे, प्रत्येक बाजूला दोन नाणी असतात, एक चांगली, दुसरी वाईट. अरे पण आपलं नाणं नेहमी उभंच पडतं ना. लाईन मारतात, पुरी पटवतात. मी तर माझ्या बायकोवर पण कधी लाईन नाही मारणार रे बाबा. तुला अजून पोरगीच पाहिजे का? पाहिजे ना राव. तू नाही सुधारणार. गावात मिठ्या, पण ती येडं का आपल्याला वाचत होतं? कारण की तो माझा काका आहे आणि एका बाईने फसवलं म्हणून त्याची तशी दशा आहे. आईला पण तू कधी सांगितलं नाही राव. काय सांगणार, आकीने सांगितलं होतं, दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही म्हणून. आईला राव मिठ्या, मला एक डाऊट आहे राव.
खरं सांग, सृष्टीला तू नाही ना पळवलं? आ? ए, वाटलं मग. शांत बस. तुला कळतंय का परिस्थिती किती गंभीर आहे ते? ती पोरगी सापडली नाही ना तर हे तर काहीच नाही. अजून काय होईल हे कळतंय का? कुठं असेल ती? त्या नंद्याचं काहीतरी काढ नसेल ना? माझ्यामुळेच निघून गेली राव ती. हा, एक जण आहे जी मला मदत करू शकेल. अच्छा, मिठाला पाहिलं का? नाही का रे? अय, मिठाला पाहिलं का? मिठाला मिठाला होय, मिठाला नाही पाहिलं. हे भाऊ मिठाला पाहिलं का? नाही रे, नाही पाहिलं. हे इकडे. सम्र्या सम्र्या मिठ्या. अय मिठ्या, अरे काय झालं रे तुला? सृष्टी कुठे आहे? थंड घे, थंड घे. सृष्टी तिथं खाली आहे. अरे मिठ्या, ए, राहू दे. अरे मी हे मिठ्या. अरे मिठ्या, पक्का मूर्ख ठरला राव तू. मूर्ख. काय रे तुझं? जेव्हा मारायचं होतं तेव्हा वाचवलं. आता नीट सुखाने जगायचं म्हणतोय तर सगळेच माझ्या जीवावर उठलेत. प्रेम खरं काय आटमगिरी, काहीच कळानं झालंय बघ. सृष्टी कुठे? तू शांत हो आधी. घे शांत. सगळं सांगते मी तुला. सृष्टी हवी तुला. सृष्टी गेली. तिचं काय प्रेम बिम नव्हतं तुझ्यावर. तुला वाटतं ती परत येईल? 2 दिवसाची पाहुणी होती, ती गेली. गेली ती. अगं पण ते मिठू, माझं लई प्रेम आहे तुझ्यावर. मला हो म्हण ना. म्हण ना मिठ्या. ईशा प्रेम करते तुझ्यावर. बोल ना मिठ्या, मला हो म्हण ना. नाही ना? नाही ना मिठ्या? नाही ना? ती सृष्टी येती, तुझ्यावर प्रेम आहे मलाच सांगती.
आता तूच सांग, काय वाटलं असेल रे मला? होती कोणती आपल्या दोघांमध्ये येणारी, सारखं आपलं मिठ्या मिठ्या करायची? ती जशी जशी तुझ्या जवळ येत चालली तसं तसं तू माझ्यापासून लांब चालला होता. तुला कधीच माझं प्रेम नाही करे दिसलं मिठ्या. तू कधी पाहिलंच नाही रे म्हणा. एवढंसं जग माझं, त्यात 1-2 आवडी निवडी, आणि त्यात बी कोणी आडवं आलं तर कसं चालेल? मी लय फिल्मी आहे. सृष्टीला म्हटलं, माणूस दूर गेल्यावर माणसाची किंमत कळते सृष्टी. ते येडं बी गेलं ते. शाब्बास ईशा, शाब्बास. बरं ते सोड, बोल ना. मला हो म्हण ना. बोल ना, बोल ना, बोल ना मिठ्या, बोल ना मिठ्या. तुझं पण प्रेम आहे माझ्यावर. बोल ना, बोल ना मिठ्या. मिठ्या बोल प्लीज, तुझं पण प्रेम आहे माझ्यावर. बोल ना मिठ्या. मी काय करू काय मिठ्या? मी काय करू? मी मारून घेऊ स्वतःला? बोल मिठ्या, बोल. मारून घेऊ? मारून घेऊ मिठ्या? तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी. ठेव नंद्या 700 एकर. भरले मिठू, मिठू, मिठू. आयला लय पोरी पाहिल्या राव. एकीसाठी जीव देत होतो, एक जीव घेत होती, पण ही सृष्टी. मिठू, कसा आहेस रे तू? का वेळ लागलाय तुझं? जीव लावणारी. तू जर म्हणतोस की हे प्रेम नाही, तर मग कोणत्या धाग्यामुळे आपण एकमेकांकडे ओढले जातोय? एवढं होऊन सुद्धा ही माझ्यासमोर आहे. कसलं कनेक्शन आहे राव हे? आता तरी याला माझी किंमत कळाली असेल. एकदा हो म्हण रे, प्लीज 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 एकदा हो म्हण. लांब गेल्यावर माणसाची किंमत कळते. किती हो साधेपणा. खरंच यार, लय वेगळी पोरगी राव ही. काय करू, मी जीवाला जीव देणाऱ्या पोरीपासून पळतोय. खरंच हे चांगलं करतोय का? काय करू देवा. आता माझ्याच्याने कंट्रोल आहे ना राव. मिठू, माझी निवड चुकली असं मला कधीच वाटून देऊ नकोस. समऱ्या, तू टोनग्याची सुमी ना? हो, आज इकडे कशी काय आलती? क्लासला आले होते. क्लासला? एक विचारायचं होतं. काय? विचारू का? तुला कार्य स्वीट मध्ये काय आवडेल?
म्हणजे बुंदी जिलबी का गुलाबजाम? कसल्या कार्यात रे? आपल्या लग्न कार्यात. ओय काय बन्या, काय विचारतोस ते कळतं का? चलले की तू चलले? निघतोस का नाही तू? बघा मित्रांनो, तुमच्या पण आजूबाजूला अनेक मिठू, समर, आसिफ तुम्हाला भेटतील. आम्हाला आयटमगिरीचा उदो करायचा नाही, पण एकतर्फी प्रेमातून जे काही चुकीचे निर्णय घेतले जातात ते घेण्यापेक्षा तुम्ही त्या एकतर्फी प्रेमाचा आनंद घ्या. समोरच्या व्यक्तीला कोणतीही इजा किंवा स्वतःला कोणतीही इजा न करता या बहुमोल अशा किशोर वयाचा पर्यायाने आपल्या जीवनाचा आनंद घ्या.